नमस्कार. ऑलराऊंडर कोकणच्या या आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत. मंडळी, ऑलराऊंडर कोकण हा एक मोठा आमचा परिवार आहे आणि या परिवारामध्येच मला कायम सहकार्य करणारे पाठीशी बरेच काही मंडळी आहे आणि आजच्या दिवशी आमच्यामध्ये एक सुखद सोहळा म्हणावा लागेल आणि अशा पद्धतीची घटना आमच्या या परिवारामध्ये घडलेली. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जे आहे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आज आमच्या गावचे सुपुत्र, माझे बालपणीपासूनचे मित्र आणि सध्या मंडणगड तालुक्यामध्ये अडखळ ग्रामपंचायतीवरती काम करणारे ग्रामपंचायत अधिकारी दिनेश शिगवण यांना हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज जाहीर झालेला आहे. खरोखर आमच्या सर्वांसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. त्यांचा संघर्षाचा काळ आम्ही पहिल्यापासून पाहत आलेला आहे. बालपणाचे दिवस त्यांनी केलेला तो स्ट्रगल आणि आज वेळोवेळला वेगवेगळ्या पद्धतीने घेत असलेली झेप आणि याच्यातच हा त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीतला सर्वोच्च सन्मान म्हणावा लागेल आणि त्यानिमित्ताने आज आम्ही त्यांची भेट घ्यायला आलेलो आहे. निश्चितच खूप काही समाधानाचे बोल आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. तर चला आपण हा सुखद सोहळा आपण अनुभवूया. या सुखद सोहळ्यासाठी आज आपण आलेलो आहोत आमचे मित्र दिनेश शिगवण यांच्या घरी. खरोखर ज्या वेळेला आम्हाला ही गोष्ट कळली, महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक ज्या वेळेला आम्हाला समजलं, त्यावेळेला खरोखर आम्हाला आनंद झाला आणि पहिल्यांदा आमच्या या परिवाराला आम्ही एकमेकाला कॉन्टॅक्ट केला आणि आज आम्ही दिनेश शिगवण यांच्या इथे आलेलो आहोत. हा आनंद त्याचा एकट्याचा नाही, आमच्या सगळ्यांचा आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये अजून एक मी सांगतो की त्यांच्या मिसेस सौभाग्यवती या सुद्धा ग्रामसेवकाचा आहेत. म्हणजे अशी आमच्या गावातली ही ग्रामसेवक जोडी ही चांगल्या पद्धतीने काम करत असताना हे मिळालेलं यश हे सर्वांसाठी खूपच एक स्फूर्तीदायक आणि प्रेरणादायक असणार आहे. तर सर्वप्रथम आज आमच्यामध्ये असलेले मंडणगड तालुका विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अर्थात माझे वडील रामचंद्र पारधी आणि मंडणगड तालुका विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव आमचे काका अनंत पारधी यांना मी आता विनंती करतो की आपण या ठिकाणी दिनेश शिगवण यांचा या ठिकाणी आपण सत्कार करूया. या ठिकाणी त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. धन्यवाद. शुभेच्छांचा स्वीकार करत आपल्या या सगळ्या मैत्रीमध्ये, आमच्या ह्या सगळ्या या परिवारामध्ये आज खरोखर दिनेश शिगवण यांनी खूपच आम्हाला एक आनंदाचा धक्का दिलेला आहे आणि अशीच त्यांची प्रगती उत्तरोत्तर होत जावं, आयुष्यातली जेवढी काही त्यांची स्वप्न आहेत ती साकार होवत आणि त्याचबरोबर पाठीमागे वळत असताना तुम्हाला हा सगळा परिवार तुमच्या पाठीशी कायम असणार आहे अशी या निमित्ताने मी या ठिकाणी ग्वाही देतो. हा घरगुती सदिच्छा भेट आहे आणि ती आपण या ठिकाणी आपण स्वीकारली. खरोखर आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आज माझ्यासमोर आमच्या प्रत्येक ठिकाणी असणारे संजय शिगवण आहेत, त्याचबरोबर सिव्हिल इंजिनियर कुंदन पारधी आहेत आणि आमचे मित्र जे आमच्या या प्रत्येक चर्चेमध्ये कायम सहभागी असतात असे प्रदीपजी पिसुर्ले आहेत आणि दिनेश शिगवण यांची याच्या सगळ्या मार्गदर्शनातून आम्ही पुढे पुढे जात असतोय आणि एक चांगला संकल्प घेऊन काहीतरी वेगळं काहीतरी करण्याच्या आम्ही तयारीत असतो आणि त्यातलीच आजची ही घटना. तर आता हा प्रवास नक्की कसा होता आजपर्यंत ते आता अभिनंदन. तर हे आहेत दिनेश शिगवण आणि हा परिवार. दिनेश शिगवण आमचे बालपणीपासूनचे मित्र. आज ते पेशाने या ठिकाणी ग्रामसेवक झाले. आम्ही आमच्या बिझनेसमध्ये सेटल होत आहोत. असं असताना एक चांगलं कॉम्बिनेशन आमचं या ठिकाणी जुळलेलं कायम आपल्याला बघायला मिळते. तर सर्वप्रथम आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की पुरस्कार आज त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च पुरस्कार आतापर्यंत त्यांना मिळालेला आहे. पण तत्पूर्वी इथपर्यंत जाणं ही कुठली काही सोपी तेवढी गोष्ट नाहीये हे आपल्याला सर्वांना समजते. तर आपण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया साधारणतः शालेय जीवनापासूनचा हा प्रवास कसा होता. नमस्कार. खरं तर बालपणापासून म्हटलं तर माझं एकदम जीवन हे हालाकीचं होतं. म्हणजे साधारण आपण त्याचे साक्षीदार आहात. कारण का ज्या वेळेला इयत्ता पहिलीपासून ते 10वी पर्यंत शिक्षण या गावामध्येच आपलं माझं झालंय आणि हे 10 वर्षाचा जो कालावधी आहे तो जवळपास
एकदम हालाकीचं जीवन असं जगून शून्यातून निर्माण करण्याचा मी आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे. 10वीला मला साधारण चांगलं शिक्षण मिळाल्यानंतर मी साधारण डिप्लोमा घेण्याचा निश्चय केला आणि डिप्लोमा झाल्यानंतर मला एवढंच माहिती होतं की डिप्लोमा झाला की एक तलाठी किंवा ग्रामसेवक होऊ शकतो. मग या उद्देशाने डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच काही जिल्हा परिषदेच्या जाहिराती निघाल्या. पहिल्या जाहिरातीच्या दरम्यानही काही अडीअडचणी निर्माण झाल्या, त्यामध्ये नंबर नाही लागला. परंतु नंतर ज्या वेळेला जोमाने अभ्यास केला आणि जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या जाहिरातीमध्ये माझा नंबर लागला, खरोखर त्यावेळेला समाधान वाटलं. एवढ्या गरीब कुटुंबातून येऊन सुद्धा जिल्हा परिषदेची चांगली सरकारी नोकरी घेत असताना किंवा मिळणार ह्या उद्देशाने जिल्हा परिषदेत जेव्हा मुलाखती होत्या, अक्षरशः माझ्याबरोबर माझे प्राचार्य सुद्धा त्या मुलाखतीला होते. आणि या मुलाखतीनंतर जेव्हा माझी प्रत्यक्षात निवड झाली त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्याचा आनंद हा वेगळाच होता. त्यानंतर नोकरीची जेव्हा सुरुवात झाली, साधारण नोकरीची सुरुवात माझी 2005 मध्ये शिक्षण पूर्ण झालं डिप्लोमाचं. आणि त्यानंतर 2006 मध्ये ऑक्टोबर 2006 मध्ये मला नोकरी लागली. नोकरीचा सुरुवात करताना माझी स्टार्टिंगला नोकरी ही संगमेश्वर तालुक्यामध्ये झाली. संगमेश्वर तालुक्यामध्ये एकदम दुर्गम भागामध्ये जिथे पंचायत समितीचा जो अंतर आहे तो जवळजवळ 70 ते 80 किलोमीटरचा अंतर अशा ठिकाणाहून मला थोडंसं त्रास सहन करावा लागला या संदर्भात. तरी सुद्धा त्या ग्रामपंचायती म्हणजे जवळजवळ भातगाव पूल, मेढे मांजरे या ग्रामपंचायती जी माझ्याकडे होत्या, तिथे सुद्धा आज पण परत आपण 8 तारखेला गणपतीपुळ्यामध्ये गेलेलो. तिथं तुम्हाला संपर्क गेली 10 वर्षानंतर सुद्धा संपर्क कसा आहे त्याचा अनुभव आला असेल निश्चितच. तर अशा पद्धतीने त्यांचं एक घरगुती नातं सुद्धा मी त्या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक व्यक्तीबरोबर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुद्धा तिथून बदली झाल्यानंतर फॅमिली जेव्हा लग्न झालं 2011 मध्ये, 11 मध्ये लग्न झाल्यानंतर मी या निगडी ग्रामपंचायतला आलो. निगडी ग्रामपंचायत तालुक्यातली पहिली ग्रामपंचायत म्हणजे निगडी ग्रामपंचायत. त्यानंतर लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थानं तिकडे नोकरी करत असताना संगमेश्वर तालुक्यामध्ये थोडंसं त्रासदायक होतं. पर्यटकांबद्दल जे समाजामध्ये जो वेगळा बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो खऱ्या अर्थानं माझ्यासमोर आव्हान होतं की जेणेकरून हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. यासोबत माझ्यासोबत असणारी माझी सौभाग्यवती हिच्या सहकार्यानेच खऱ्या अर्थानं मी इथं पोहोचू शकलो. अन्यथा मला शक्य नाही, कारण का आम्ही ज्या वेळेला एकत्र काम करत असताना जेव्हा जेव्हा आम्हाला अनुभव यायचा त्या वेळेला प्रत्येक वेळेला चर्चा आमची व्हायची की जेणेकरून चांगलं काम करत असताना तिथं सुद्धा मला पाठबळ चांगलं राहिलं. कारण का या तालुक्यात आलो त्यावेळेला तिचं सुद्धा मार्गदर्शन खरं म्हटलं तर चांगल्या पद्धतीने मिळालं. म्हणूनच आजची ही गरुड जेप म्हणायला काय हरकत नाही. पण ज्या अर्थी ही आदर्श ग्रामपंचायत अधिकारी राज्य शासनाच्या वतीने दिलेला पुरस्कार ही एवढ्या सगळ्या जिल्ह्यामधून या एक नावाची निवड होणे याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी कारण असतील. काही स्पेशल असं काम झालेले असते. आणि मला वाटतं मला तर बऱ्याच वर्षी माहिती आहे, सोबत आम्ही वावरत असल्यामुळे याची ओळख आहेच. परंतु ज्या ज्या ठिकाणी दिनेश शिगवण हे कामकाज ज्यांनी पाहिले त्या ठिकाणी एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. अशा काही स्पेशल आठवणी आपल्याला सांगता येतील का? निश्चितच. कारण का ज्या वेळेला मी या तालुक्यामध्ये आलो त्यावेळेला निगडी ही ग्रामपंचायत माझ्याकडे होती. त्यावेळेला तिथल्या ग्रामस्थांच्या सहकार्याने एक आमच्या समोर एक आव्हान होतं की तिथे मुस्लिम समाज आणि हिंदू समाज असे 2 समाज एकत्र करून तिथलं गाव तंटामुक्त करणं हे मोठं आव्हान इथल्या ग्रामपंचायती समोरच्या लोकांसमोर, तसेच ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच असतील किंवा अधिकारी कर्मचारी असतील यांच्यासमोर होतं. हे आम्हाला तुम्हाला माहिती असेल या तालुक्यातील विजय ऐनेकर म्हणून नाव आपल्याला ओळखीचं असेल, त्यांच्या सहकार्याने ती ग्रामपंचायत आपण तंटामुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तंटामुक्त करत असताना तालुक्यातील इतर ग्रामपंचायती तंटामुक्त करण्यासाठी सुद्धा हातभार लावण्याचा
छोटासा प्रयत्न आपल्याकडून तुमचा आलेला अनुभव इतर ग्रामसेवक लोकांना उपयोगाला पडला त्या ठिकाणी. त्यानंतर निगडी ग्रामपंचायत संत गाडगे ग्राम स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम असे अनेक पुरस्कार त्या ग्रामपंचायतीला मिळवून देण्यासाठी हातभार आपल्याकडून लागला गेला. त्यानंतर निगडी ग्रामपंचायत कारभार पूर्ण झाल्यानंतर मधल्या कालावधीत भिंगवली ग्रामपंचायत सुद्धा आपल्याकडे त्याचा चार्ज 1-2 वर्षासाठी होता. त्या कालावधीत सुद्धा तालुक्यामध्ये स्मार्ट ग्राम योजना ही सर्वप्रथम आलेली शासनाकडून. त्यावेळेला तालुक्यातून प्रथम स्मार्ट ग्राम घेण्याचा त्या ग्रामपंचायतीने मिळवून देण्याचा हातभार तेथील जे सरपंच उपसरपंच पूर्वीचे राकेश साळुंके हे सुद्धा त्यावेळेला उपसरपंच होते. त्यावेळेला स्मार्ट ग्राम योजनेतून त्या ग्रामपंचायतीला मिळवून देण्याचा प्रयत्न आपल्या हातून झालेला आहे. याचबरोबर खऱ्या अर्थाने ओळख झाली. चक्रीवादळ ज्या वेळेला आलं त्यावेळेला दिनेश शिगवण हे मला वाटतं म्हाप्रळ ग्रामपंचायतीमध्ये होते आणि चांगल्या पद्धतीची मदत हे तिथल्या ग्रामस्थांना मिळवून देण्यामध्ये ते अगदी यशस्वी झाले. तो एक त्यांचा एक चांगला त्यांचा एक अनुभव आहे. आणि त्याचबरोबर आता असलेली ग्रामपंचायत त्याच्याकडे ही अडखळ मंडणगड शहरानजीकच असलेली ग्रामपंचायत निश्चितच सगळ्यांच्या लक्ष असणारी ग्रामपंचायत असते. आणि अशा ग्रामपंचायतीचा खऱ्या अर्थाने कायापालट जर करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते दिनेश शिगवण यांनी केलं. आणि अर्थातच याचीच पोचपावती म्हणावी लागेल की आजच्या पुरस्काराचे ते मानकरी ठरतात. काय स्पेशल असं विशेष त्या ग्रामपंचायतीमध्ये काम आपल्याकडनं जात? अडखळ ग्रामपंचायतीचा चार्ज मी 2020 मध्ये घेतला. त्यानंतर सर्व प्रशासनामधल्या कर्मचाऱ्यांची मानसिकता अशी होती की तिथे कोण काम करू शकत. ग्रामसेवकाची इन्क्रीमेंट स्टॉप झाली त्याचा चार्ज न घेता तरी सुद्धा ती ग्रामपंचायत माझ्याकडे दिली गेली. आणि अशा परिस्थितीत ती ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ, मी इथला तालुक्यातला प्रॉपर असल्यामुळं आपले काही नातेवाईक त्या ग्रामपंचायतला आहेत, त्यांचं चांगलं सहकार्य त्या ग्रामपंचायतीला आपल्याला मिळालं. हे काम करत असताना 1.0 आणि 2.0 हे माझी वसुंधरा अभियानातले जे भाग आहेत त्याचा थोडाफार अभ्यास करून मी 3.0 मध्ये माझी वसुंधरा अभियानामध्ये त्या ग्रामपंचायतीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. निश्चितच याच्यामध्ये यश आलं आणि त्या ग्रामपंचायतीला 50 लाखाचं बक्षीस हे कोकण डिव्हिजन 2,500 मधील पेक्षा कमी लोकसंख्येच्या लोकसंख्ये आतील असल्यामुळं त्याला 50 लाखाचं बक्षीस त्या ग्रामपंचायतीला मिळवून देण्याचा प्रयत्न करून घेतला. कारण का त्यावेळेला काही तेथील पदाधिकाऱ्यांची मानसिकता अशी होती की आपण हे माझी वसुंधराचं अभियानाचं काय करायचं, माहिती देताना आम्हाला काही अडचणी पण निर्माण झाल्या. परंतु तेथील ग्रामस्थांना तेथील पदाधिकाऱ्यांना समजून घेऊन त्यांनी सुद्धा आपल्याला चांगलं त्यावेळेला सहकार्य केलं. आणि हे सहकार्य सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं आहे. त्यांनी जर सहकार्य केलं नसतं तर ती ग्रामपंचायत माझी वसुंधरा अभियानामध्ये येत नाही. आता सुद्धा प्रशासनाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, आता वेगवेगळ्या ऑनलाईन असतील किंवा प्रॅक्टिकली काम करत असताना शासनाने मोठ्या प्रमाणात स्वच्छता ह्यावरती भर दिलेला आहे. आणि हे भर देत असताना माझी वसुंधरा अभियानात ह्याला मोठं योगदान आहे किंवा याला मोठं गुणांकन आहे. अशा परिस्थितीत सुद्धा अडखळ ग्रामपंचायतीकडे बघण्याचा जो शासनाचा तालुकास्तरीय प्रशासनाचा जो भाग आहे किंवा दृष्टिकोन आहे तो चांगल्या पद्धतीने निर्माण झालेला आहे. जेणेकरून कुठल्याही जिल्ह्यावरून एखादं काम असेल तर अडखळ ग्रामपंचायतीला पहिलं होईल ही अपेक्षा किंवा हा हेतू प्रत्येक अधिकाऱ्यांच्या मनात झालेला आहे. आणि तो निश्चितच आपण आपल्या योगदानामुळे आपण हे करत आहोत, म्हणजे सहकार्य करत आहोत. ही झाली दिनेश शिगवण यांची कामकाजाची पद्धत. पण अजूनही या ऑलराऊंडर कोकणच्या निमित्त माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, दिनेश शिगवण हे वयाने खूपच लहान आहेत. आम्ही त्यांची कारकीर्द अतिशय जवळून बघत असताना फार म्हणजे अगदी रिटायरमेंट पर्यंत आलेल्या व्यक्तींच्या सानिध्यात राहत असताना समायोजन कसं साधायचं हे इतकं उत्तम कौशल्य या व्यक्तीकडे आहे की त्यामुळेच
मागच्या 5 वर्ष ग्रामसेवक लोकांची रत्नागिरी जिल्ह्याची ग्रामसेवक पतसंस्था आहे, ते गेली 5 वर्ष ते संचालक म्हणून ते तिथे काम करत होते. आता या कामामध्ये तालुक्याकडून त्यांना पुन्हा एकदा संचालक पदाची संधी मिळाली आणि जिल्ह्याची कृपादृष्टी अशी झाली की त्या ठिकाणी त्यांनी आता विद्यमान ते चेअरमन म्हणून या ठिकाणी आता ते काम पाहत आहे. ही सुद्धा खूपच एक आनंदाची बाब आहे. म्हणजे कायम प्रकाश झोतात असणारी व्यक्ती ही केवळ चर्चेतून नाही तर प्रत्यक्ष तुम्हाला कृतीतून आपल्याला बघायला मिळेल. अशी ही ऑलराऊंडर पर्सनॅलिटी असणारी व्यक्ती निश्चितच ही एक आमचे एक मित्र आहे. आमचे एक बालपणापासून सवंगडी हा सुद्धा एक आम्हाला मोठा आनंद आहे. या ठिकाणी दिनेश शिगवण यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ, अर्थात त्यांच्या सौभाग्यवती स्नेहा शिगवण या आज मी ग्रामपंचायतीवरती सध्या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. खऱ्या अर्थाने एक जोडी घरामध्ये त्या क्षेत्रातले असल्यामुळे अभ्यास सुद्धा एकत्र चर्चा विनिमयातून चांगला होतो. पण हे असं करत असताना सुद्धा परिवार आणि नोकरी आणि त्यातल्या त्यात या माणसाच्या वाढलेल्या एवढ्या ह्या सगळ्या जबाबदाऱ्या, पूर्ण जिल्हा पिंजून काढायचा असतो, त्या ठिकाणी संघटनेचं काम, असं सगळं करत असताना सुद्धा ती होणारी धावपळ ही सगळी सहन करून आज सहन करत असताना सुद्धा त्यांना हा मिळालेला आनंद हा ते थोडक्यात सांगतील. कसं एकदा 2016-17लाच त्यांना तेव्हा जिल्ह्याचा आदर्श पुरस्कार मिळाला होता. आज हा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मिळतो आणि तो त्यांच्या कामामुळे आहे. त्यांचे त्याच्या मागे खूप एफर्ट्स आहेत. म्हणजे जेव्हा माझी वसुंधरा हा एक जरी विषय घेतला तरी रात्री 12 म्हणजे 2-3 वाजेपर्यंत त्यांनी पूर्ण जो MSI भरायचा त्याचा काही वेळ मी सुद्धा त्यांना म्हणजे मदत केलेली होती सांगण्यासाठी. सांगून मला झोपायची, मी झोपायला गेली तरी नाही मग तू झोप मी करतो, पण त्यांनी ते काम कम्प्लीट केल्याशिवाय कधी अर्धवट असं म्हणजे टाकलं नाही. म्हणजे एक जरी विषय हे घेतला तरी. आणि जरी आता दुसरं जरी ते संचालक वगैरे जरी आहेत, ज्या दिवशी त्यांचे संचालक म्हणून निवड झाली त्याच दिवशी आमच्या घरात एवढं पुस्तक आलं मोठं. म्हणजे सहकार क्षेत्र कसं चालतं म्हणजे म्हणजे ते पूर्ण वाचून त्याचा नियम किंवा त्याचा एखादा विषय नाही समजला तरी जे आता ते अनेकर सर असतील किंवा पारधी काका त्यांना सुद्धा एखादा गोष्ट विचारून हे कसं असतं काय म्हणजे असा अभ्यास करून नसती तर ते विचार किंवा एखाद्या मीटिंग मध्ये वगैरे विषय मांडून मग त्या संघटनेला किंवा आमची जी लोक आपली असतात की बाबा हे माणूस असं असं काम करणार आहे तर म्हणून त्यांना हे जे आता दिलेलं आहे पद आपलं संचालक ते बिनविरोध अख्ख्या जिल्ह्यातून दिलेलं आहे. कारण तेवढा अभ्यास त्यांचा होता त्याच्या मागे वगैरे असं. आणि आमची धावपळ काय तर होतेच. माझी मुलींना न्या आणि मंडणगडात वगैरे इकडं काय तसं झालं तर थोडंफार होतच म्हणजे धावपळ. पण ते आहे त्यांना तेवढं आवड संघटनेत वगैरे काम करण्याची तर तसं करायला म्हणजे एक होतच. मंडणगडच्या शेजारी असून सुद्धा ते आज प्रामुख्याने आपल्या मूळ गावी राहतात. हे सुद्धा बऱ्याच गोष्टीने विचार करण्यासारखं आहे. म्हणजे मातृभूमीची ओढ काय आहे ना ती यांच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा कळते. आणि ही तळमळ आपण कुटुंबाची पाहिली. माणसाने पुढे जात राहावं याच्यासाठी आवश्यक असणारं पाठबळ कायम मिळत आहे. 2 मुली त्यांना आहेत त्या ठिकाणी. अगदी हसत खेळत चाललेल्या संसारामध्ये या ठिकाणी एवढंच सांगेन की आता या पुरस्काराबरोबर लवकरात लवकर अजून आम्हाला एखादी कुठल्या तरी प्रमोशनची बातमी मिळावी आणि ती निश्चितच कमी कालावधीतच मिळेल याची गॅरंटी आज आम्हाला या ठिकाणी आहे. दिनेश शिगवण आणि त्यांची पत्नी ही दोन्ही काबाड कष्ट करणारी कष्टकरी अशा कुटुंबातली दोन्ही मुलं. एकाचं पितृक्षेत्र हरवलं, एकाचं मातृक्षेत्र हरवलं. असं असून सुद्धा परकी मुलं असून सुद्धा कमी कालावधीमध्ये एक शासनाच्या दरबारी शासनाच्या परिवारात चांगल्या रीतीने काम करून जनमानसामध्ये कशी प्रतिमा कष्टकरी कुटुंबातली तयार करू शकतो ते एक जिवंत उदाहरण म्हणून ह्या दोन्ही उपायदांचं आहे. आणि त्याचाच हा एक परिपाठ आहे असं म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही. नमस्कार, मी कुंदन पारधी आणि माझं शिक्षण झाल्यानंतर पहिली व्यक्ती कोण मला भेटली असेल माझ्या करिअरमध्ये तर शिगवण भाऊ होते. कारण पहिला जॉब माझा ग्रामपंचायत समितीमध्ये घरकुलमध्ये लागला इंजिनियर म्हणून. त्याच्यानंतर जो सपोर्ट मिळाला मला तर पहिले ग्रामसेवकांची कोणत्याच ओळख नव्हती. तर पहिले गावातले ग्रामसेवक म्हणून शिगवण भाऊ मला भेटले. खरं तर त्याच्यानंतरच आमची ओळख एवढी दृढ झाली की आतापर्यंत अजून तशीच आहे. आणि वेळच्या वेळी मला त्यांनी सपोर्ट केला तिथे कोणत्या ग्रामसेवकांशी कसे वागायचं आहे, पुन्हा प्रशासकीय कामांमध्ये कसं वागायचं आहे, प्रत्येक गोष्टीत त्यांनी सपोर्ट केलेला आहे. आणि नक्कीच त्यांची अशीच आम्हाला सपोर्ट राहील.
आणि त्यांना आता हे मोठे यश मिळाले त्याच्याबद्दल मी त्यांना नक्कीच शुभेच्छा देतो. अशा बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ज्याच्याकडे आम्ही पाहतो असे दिनेश शिगवण आम्हाला गाव, त्या पद्धतीने आमची मित्रमंडळ, त्यांचा प्रशासकीय कामकाज, त्यांचा सगळा असणारा अनुभव, या सगळ्यांची गोळाबेरीज करून ते तर पुढे जाता येते आहेत, आम्हाला सुद्धा प्रत्येक क्षणाला पुढे घेऊन जातात. म्हणूनच आम्हाला त्यांचा खूपच अभिमान आहे. धन्यवाद.